स्थानकावर सर्व गाड्या औसा बस स्थानकाचे काम औसा बस स्थानकाचे काम प्रवाशाची गैरसोय दूर झालीच पाहिजे असं बोलायचं प्रवाशांची गैरसोय दूर झालीच पाहिजे औसा बस स्थानकाचे काम औसा बस स्थानकाचे काम औसा बस स्थानकाचे काम सर्व डेपोच्या गाड्या औसा बस स्थानकावर सर्व डेपोच्या गाड्या बस स्थानकावर मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा औसा बस स्थानकावर सर्व गाड्या औसा बस स्थानकावर सर्व गाड्या विद्यार्थ्यांची गैरसोय विद्यार्थ्यांची गैरसोय हे बेटा या बस स्थानकाचे काम औसा तालुक्यातील जनतेची पिळवणूक औसा तालुक्यातील जनतेची पिळवणूक अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा औषधाचे काम औसा बस स्थानकाचे काम त्यांची गैरसोय दूर झालीच पाहिजे औसा बस स्थानकाचे काम औसा बस स्थानकाचे काम सर्व डेपोचे बसेस लांब पल्ल्याच्या गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या औसा बस स्थानकाचे काम औसा बस स्थानकाचे काम प्रवाशांना त्रास देणाऱ्या महामंडळाचा आमच्या मागण्या मान्य करो जनतेला त्रास देणाऱ्या महामंडळाचा जनतेला त्रास देणाऱ्या महामंडळाचा जनतेला त्रास देणाऱ्या महामंडळाचा प्रवाशाला त्रास देणाऱ्या महामंडळाचा तालुक्यातील सर्व बसेस औसा आज औसा बस स्थानकावर सर्व डेपोच्या गाड्या येण्यासाठी व औसा बस स्थानक दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा मागणी केलेली आहे। त्या मागणीला प्रशासनाने डोळे झाप केल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी साक्षरी मोहीम लावून आज आम्ही धरणं आंदोलन व निदर्शन केलेलं आहे आणि या माध्यमातून या एसटी महामंडळाला आम्ही सांगू इच्छितो की आपण औसा बस स्थानक जे जुनं आहे ते 1960 ते 58 ते 60 मध्ये झालेलं आहे। त्या बस स्थानकाचे त्वरित काम करण्यात यावा आणि सर्व डेपोच्या गाड्या औसा बस स्थानकात येण्यासाठी शासनाने सर्व डेपोला आदेश केले होते, परंतु औसा येथील एसटी महामंडळाने नवीन बस स्टँड मध्ये ज्याचा आदेश नसताना त्या बस स्टँड गुत्तेदाराने महामंडळाला वर्ग केलेला नसताना ते बस स्थानक चालू करण्यात आलेलं आहे आणि ते बस स्टँड चालू करून औसा तालुक्यातील जनतेला त्रास देण्याचं काम आणि विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम या महामंडळाने सुरू केलेलं आहे। बस स्थानकात येण्याचे आदेश आहेत, त्यासाठी आम्ही हायकोर्टापर्यंत भांडलेलो आहोत आणि ते भांडवून शासनाचा आदेश आहे सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या औसा बस स्थानकात येऊन जाव्या। ते जात होत्या, परंतु घाईघाईने इथलं बस स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं। ते कंटिन्यू सारखं अबाधित राहावं ही आमची मागणी आहे आणि या बस स्थानकाला काम करण्यात यावं, बस स्थानकाचे काम करण्यात यावे, जेणेकरून 150 गावाला हे जोडलेला तालुका आहे। या तालुक्यामध्ये 150 गाव आहेत, 122-23 ग्रामपंचायत आहेत। या ऐतिहासिक शहर आहे। या शहराच्या पलीकडे कोर्ट आहे, तहसील आहे आणि त्याच्या अलीकडे बस स्टँड आहे। आता नवीन झालेला बस स्टँड त्याच्या पलीकडे आहे। लोकांना त्याचा खूप त्रास होतो
शाळा इकडे आहे, विद्यार्थ्यांना त्रास होतो, महिलांना त्रास होतो। आमची वारंवार अशी मागणी आहे की सर्व डेपोच्या गाड्या औसा बसताना काही येऊन जाव्या, अन्यथा त्या बस स्टँडला टाळे ठोको आंदोलन आम्ही करणार आहोत।